सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण या ठिकाणच्या नगर परिषद निवडणुका खरं तर 2 डिसेंबर रोजी होणार होत्या, परंतु न्यायालयात काही याचिका पेंडिंग असल्याने व काही तांत्रिक गोष्टींमुळे ह्या ज्या निवडणुका आहेत त्या न्यायालयाच्या निर्णयानुसार साधारणतः 18 दिवस पुढे ढकलण्यात आल्या. आज 20 डिसेंबर, आज या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली, मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सकाळी महाबळेश्वरची जर विचार केला तर महाबळेश्वरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली. मतदानावरती लोक येत आहेत. सकाळचे साधारणतः 12 वाजलेत. थंडी आहे, त्यामुळे निश्चितच लोक घरातून बाहेर पडायला थोडा उशीर करतायत, परंतु हा जो येणारा लोक आहे यांची जी संख्या आहे ती दुपारनंतर वाढू शकते अशी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर 10 प्रभाग आहेत, 10 प्रभागासाठी 61 नगरसेवकांसाठी उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर 5 नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी लोक रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये या सगळ्यांचं भवितव्य खरं तर मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे आणि त्याचे निकाल उद्या आपल्या हाती लागणार आहे. साधारणतः ओव्हरऑल विचार करता सगळ्या प्रभागांचा जर विचार केला तर साधारणतः 12,700 प्लस वोटर्स या ठिकाणी वोटिंग करणार आहेत. त्यापैकी 6,100 प्लस हे पुरुष मतदार आहेत, तर 6,700 प्लस हे स्त्रिया मतदार आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत नक्की किती टक्के मतदान या ठिकाणी होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सकाळी 11:30 पर्यंत ज्या पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली, 11:30 पर्यंत 15% मतदान हे महाबळेश्वर नगर परिषदेसाठी झालेलं आहे. या ठिकाणचा जर विचार केला तर कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त तर आहे, तर ती तेवढी काळजी देखील या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे दुपारनंतर ही टक्केवारी किती वाढते, किती लोक घराच्या बाहेर पडतायत आणि आपल्या महत्वाचं वोट हे वोटिंग पेटिंग मध्ये टाकतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राजेश सोनकर सह मी शरद आवरे, न्यूज मराठी, महाबळेश्वर.